प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. कसे आहात? सगळे छान ना? प्रभू तुमच्यावर खूप प्रेम आणि आपुलकी ठेवतो. म्हणूनच तो दररोज तुम्हाला सुंदर सल्ले देतो, वचनांची हमी देतो, मार्गदर्शन करतो आणि तुमच्यावर असलेले आपुलकीचे प्रेम सत्य व्यक्त करतो. आज सुद्धा हे पाहणारे किंवा ऐकणारे तुम्ही कोणी असलात, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या प्रभू येशूने तुमच्यावर खूप प्रेम ठेवले आहे. म्हणूनच तो आज तुमच्याशी बोलत आहे. आज तो काय बोलतोय माहितीये का? 1 कोरिंथकर 1 अध्याय 9 वचनात, येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. आपला देव विश्वासू आहे. त्याने तुम्हाला बोलावलं आहे. तुम्ही बोलावलेले लोक आहात. प्रभूने बोलावलेला एक मुलगा, बोलावलेली एक मुलगी. त्याने तुम्हाला का बोलावले माहितीये का? कशासाठी तुम्हाला बोलावले? त्याने तुम्हाला बोलावण्यामागे एक महत्वाचा हेतू आहे. येशू ख्रिस्तासोबत एकरूप होण्यासाठी, म्हणजेच येशू ख्रिस्ताशी संगती ठेवण्यासाठी. येशू ख्रिस्तासोबत एकरूप होण्यासाठी म्हणजेच प्रेम करणे वेगळं आणि एकरूप होणे वेगळं आहे. आपण सगळ्यांसोबत प्रेम करतो, प्रेमाने बोलतो, विचारतो. पण काही लोकांसोबतच आपण खूप जवळची संगती ठेवतो, एकत्र जेवतो, एकत्र चहा कॉफी पितो, बोलतो, एकमेकांशी मिसळतो. हाच आहे संगती, फेलोशिप. प्रेम सर्वांवर असतं, पण ऐक्य, एकता वेगळी गोष्ट आहे. प्रभू सर्वांना प्रेम करतो. तो पाप्यांचा मित्र आहे. पाप करणाऱ्यांनाही तो प्रेम करतो. पण त्याच्या सोबत ऐक्याने राहता येईल का? कर वसूल करणाऱ्या सोबत प्रभू तासनतास बोलू शकतो का? कोणी सिगरेट पोट बसलाय अशा माणसाच्या शेजारी येशू बोलू शकतो का? किंवा कोणी लाच घेतो, भ्रष्टाचार, फसवणूक करतो, अशा फसवून पैसे कमावणाऱ्या लोकांशी येशू एकरूप होईल असं वाटते का? नाही, शक्य नाही. मग आपण जर त्याच्याशी एकरूप व्हायला बोलावलो तर कसं जीवन जगावं, त्यासाठी स्वतःला समर्पित करावं. मग परमेश्वराशी एकरूप होण्यापेक्षा या जगात कोणतं मोठं भाग्य असू शकतं सांगा? या दिवसात मी भेटतोय असे अनेक ख्रिश्चन नसलेले लोक. ख्रिश्चन लोकांना सोडून द्या. हे ख्रिश्चन नसलेले लोक नुकतेच येशूविषयी जाणून तारण पावले आहेत आणि येशूच्या मार्गावर आले आहेत. 6 महिने झाले. मी पहाटे उठून 3 तास प्रार्थना करतो, 2 तास प्रार्थना करतो असं ते सांगतात. हे किती आश्चर्यकारक आहे. खूपसे सेवक गोंधळतात. ख्रिश्चन लोक 10 मिनिटांपेक्षा जास्त प्रार्थना करू शकत नाहीत म्हणतात. मग हे लोक इतका वेळ कसं प्रार्थना करतात? मी अनेकांना आश्चर्याने विचारलं असता ते म्हणाले, तो माझ्याशी बोलतो. ते म्हणतात, तो माझ्याशी बोलतो साहेब. मी प्रार्थनेसाठी गुडघ्यावर बसलो की येशू येतो, उभा राहतो. मला त्याची उपस्थिती जाणवते, त्याचा आवाज ऐकू येतो. मग ते सांगतात, मी जे काही करतो ते करत असताना तो आनंदाने माझ्याशी बोलतो. हाच आहे देवासोबतचा ऐक्य, म्हणजेच प्रभूसोबत एकरूप होणे आणि प्रभूचा आवाज ऐकणे. प्रभूच्या अगदी जवळच्या नात्यातील जीवन जगणे म्हणजेच हे लोक तासनतास देवाच्या उपस्थितीत थांबून प्रार्थना करू शकतात. तुमचं जीवन तपासून पहा. 10 मिनिट प्रार्थना करायलाही तुम्हाला खूप त्रास होतोय ना? 5 मिनिट प्रार्थना करायला बऱ्याच लोकांना त्रास होतो. पण जर तुम्ही त्याच्याशी ऐक्य ठेवली, एकरूपता ठेवली, तर तासनतास प्रार्थना करणेही तुम्हाला कंटाळवाणे वाटणार नाही, उलट आनंदच मिळेल. ह्यालाच ऐक्य म्हणतात. म्हणूनच प्रभूने आपल्याला फक्त तारण दिलं, अभिषेक केलं आणि आता स्वर्गात जाऊन भेटूया म्हणून नाही, तर त्याच्याशी एकरूप होण्यासाठी बोलावलं आहे. एकरूप होणं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्याशी चर्चा करणं. तुमच्या चांगल्या असो वा वाईट, कौटुंबिक असो वा वैयक्तिक असो, सर्व गोष्टी, व्यवसायाची कामं, सेवेशी कामं, मोकळेपणाने चर्चा, त्याच्याशी बोलणं, त्याच्याकडून उत्तर मिळवणं, त्याच्यासोबत एकत्र सल्लामसलत करणं, हे किती सुंदर आहे ना? हाच खरा ख्रिश्चन जीवनाचा अर्थ आहे. हेच खरे आणि शुद्ध ख्रिस्ताशी ऐक्य साधणारे ख्रिश्चन जीवन आहे आणि यासाठीच आपल्याला बोलावलं आहे. मी दररोज उठल्यावर दिवसाचे कार्यक्रम देवाला प्रार्थना करून विचारतो. आज हे लोक भेटायला येणार आहेत का येत आहेत ते माहित नाही. प्रभू, तुम्हीच त्यांच्याशी बोला आणि त्यांना येण्याचा हेतू पूर्ण करा. आज हे काम करायचं आहे. मला कृपा हवी. आज या ठिकाणी जायचं आहे, त्यासाठी मार्ग मोकळा करा. आज या दिवशी हे संदेश रेकॉर्ड करून माझ्यासाठी योग्य संदेश मिळावा. प्रत्येक गोष्टीबद्दल सर्वांना मार्गदर्शन मिळेल. हे असम बोल. हे लोक यासाठीच तुला भेटायला येत आहे. हे चांगल्या हेतूने येत नाही, ते स्वार्थासाठी येत आहे. सावध रहा. सकाळी सर्व काही प्रभू सांगतात.
मग जर आपण त्याच्यासोबत ऐक्य साधून जीवन जगितलं तर तेच खरं गोड, सुरक्षित आणि आशीर्वादित जीवन आहे. तुम्ही त्याच्यासोबत ऐक्य साधण्यासाठी बोलावले गेले आहात. प्रभू माझ्याशी काहीच बोलणार नाहीत असं म्हणू नका. तसं म्हणणं पाप आहे. ते प्रभूवर दोष ठेवण्यासारखं आहे. प्रभूने कधी सांगितलं का मी तुझ्याशी बोलणार नाही, काहीच बोलू शकत नाही, फक्त सेवकांशी बोलेन, असं तो कधीच म्हणाला नाही. तो तुमचा अविश्वास आहे. तो सैतानाने दिलेला आहे. सैताना, येशूच्या नावाने तू निघून जा. माझ्या प्रभू येशू नक्कीच बोलतील. ते मला प्रेम करतात. मी अपूर्ण आहे, मी अयोग्य आहे हे त्यांना माहिती आहे. तरी सुद्धा ते माझ्याशी बोलतात. मी त्यांच्याशी एकरूप होण्यास पात्र होईन. ते मला बदलतील. म्हणून सैताना, या शंकेच्या आत्म्याला मी विरोध करतो असं सांगा. तुम्ही प्रभूच्या जवळ जाऊ शकता. आपल्याला त्यांच्याशी एकरूप व्हायला त्यांनी बोलावलं. त्यांनी क्रूसावर आपलं जीवन दिलं आणि आपलं रक्त सांगलं. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या रक्ताने हृदय धुवून शुद्ध करून आपल्याला तारण दिलं आणि आपल्याला त्यांची मुले केलं आहे. म्हणूनच त्यांनी आपला पवित्र आत्मा आपल्यात ठेवला आहे आणि आपल्याला त्यांच्याशी एकरूप केलं आहे. किती भाग्य. आजच कबूल करा, प्रभू मला तुमच्याशी एकरूप व्हायचं आहे. तुम्ही बोलता ते मी ऐकायला हवे, मी बोलायला हवे, तुम्हीही बोलायला हवे. मला तुमच्यासोबत चर्चा आणि सल्ला घ्यायचा आहे. तुमचा सल्ला द्या. ना सांगितलेली गोष्ट करू नये. माझ्यासाठी तुम्हीच महत्वाचे आहात असं मागून बघा. आजपासून तुमचं प्रार्थना जीवन बदलून जाईल. तुमचं आध्यात्मिक जीवन बदलून जाईल. तुम्ही विश्वास ठेवता तसं म्हणा, प्रभू माझा हात तुमच्या हातात देतो. तुमचा हात माझ्या हाताशी जोडा. तुमच्या सोबत मी नेहमी एकरूप राहावं. तुमचा हात धरून चालावं. माझा हात धरून तुम्ही मला मार्गदर्शन करा. प्रत्येक गोष्टीत मला सल्ला द्या आणि मला मार्ग दाखवा. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.